तर इथे आहे ना, आज आपण 2 कणसांपासनं खमंग, खुसखुशीत, भन्नाट चवीची, एकदम चवीला उत्तम आणि खुसखुशीत खमंग लागणारी थालीपीठाची रेसिपी बघणार आहोत. आता तुम्ही म्हणसाल 2 कणसं दाखवलीत आणि लगेचच थालीपीठ दाखवलं आहे. तर आज आहे ना, आपण 2 कणसांपासनंच थालीपीठाची रेसिपी बघणार आहोत. चवीला उत्तम, एक नंबर अशी थालीपीठं तुम्ही कधीच खाल्ले नसतील, अशी ही जगात भारी मक्याच्या कणसांपासून तयार केलेली थालीपीठं. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता बघा. नमस्कार, माझं नाव करिश्मा माने. माने रेसिपी सोलापूरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. इथे मी 2 ज्वारी कणीस घेतले आहे. हवं तर तुम्ही स्वीट कॉर्न सुद्धा घेऊ शकता. तर इथे ज्वारी कणीस जे आहे ते आपल्याला सुरुवातीला खिसणीने खिसून घ्यायचं आहे. 2 भागामध्ये त्याला डिवाईड करून घ्यायचं आहे आणि खिसणीने अगदी बारीक असं खिसून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता, अशा पद्धतीने आपण सर्व हे दोन्ही कणीस छान खिसून घेणार आहोत. तर इथे बघू शकता, अगदी बारीक अशी कणसाची पेस्ट तयार झालेली दिसत आहे. तर तुम्ही कणसाचे दाणे देखील काढून मिक्सरला छान अशी पेस्ट तयार करून घेऊ शकता. अगदी बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे. कणसाची पेस्ट तयार करत असताना एकही दाणे या पेस्टमध्ये उरता कामा नाहीत. अगदी अशी स्मूथ पेस्ट तयार करून घ्यायची आहे. तर इथे बघू शकता, मी तयार केलेल्या कणसाचे पेस्ट वाटीमध्ये मोजून घेतली आहे. तर 1 वाटी एवढी कणसाची जी आपलं पेस्ट तयार झाली आहे. तर इथे मी मध्यम आकाराचा एक बटाटा घेतला आहे. त्यावरची साल काढून घेतली आहे आणि ही बटाटे छान आपल्याला खिसणीने खिसून घ्यायचे आहेत. मोठ्या खिसणीच्या जाळीने न खिसता अगदी लहानच्या जाळीने आपल्याला बटाटे खिसून घ्यायचे आहेत आणि छान आपल्याला बटाटा आणि तयार केलेले मक्याचे जे पेस्ट आहे ते बटाट्यामध्ये छान कुस्करून मिक्स करून घ्यायचे आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे घालून घ्यायचे आहेत आणि इथे 4 ते 5 कमी तिखटाच्या हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. हिरव्या मिरच्या हाताने तोडून मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायचं आहे. 1 चमचा जिरे घेतले आहेत. 1 चमचा जिरे देखील आपण याच भांड्यात घालून घेणार आहोत आणि 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत. 1 वाटीभर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून पाणी न वाटता अगदी बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे. तर इथे बघू शकता, थोडीशी भरड अशी वाटल्यासारखी इथे पेस्ट तयार झाली आहे आणि ही जी पेस्ट आहे ते हिरव्या वाटणाची, तर या आपल्या मका आणि बटाट्यामध्ये घालून घेणार आहोत आणि त्यासोबत आपण बारीक चिरलेला कांदा देखील घालून घेणार आहोत. एक मध्यम आकाराचा बारीक असा चिरलेला कांदा घालून घेतला आहे आणि त्यामध्ये आपण ज्वारीचं पीठ इथे 4 चमचे एवढे घालून घेतले आहेत आणि इथे 1 वाटीभर गव्हाचं पीठ देखील घालून घ्यायचं आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. त्यामध्ये अर्धा चमचा हळद घालून घेणार आहोत. पिठामध्ये हे सर्व सारण एकजीव करून घ्यायचं आहे. शक्य होईल तितकं दाबून दाबून आपण हे इथे पाणी न वापरता सुरुवातीला पीठ मळून घ्यायचं आहे. जर पाणी लागल्यास तेव्हाच आपण यामध्ये पाणी घालणार आहोत, कारण की बटाटा आणि मक्याचे जे कणस असतं त्याला पाणी सुटलेलं असतं. त्यामुळे इथे दाबून असं सुरुवातीला पीठ मळून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता, दाबून पीठ मळून घेतल्यामुळे थोडंसं पिठाला लगेचच ओलसरपणा आलेला आहे. पण जर पीठ जास्तसं कोरडं वाटलं असेल तर त्यामध्ये आपण थोडं थोडं करून पाणी घालून घ्यायचं आहे. तर मी इथे 1 वाटीभर पाणी घालून घेतलं आहे. सुरुवातीला मी थोडंच करून पाणी घालून घेत आहे आणि छान आपलं पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ आपल्याला सैलसर असं मळायचं आहे, कारण की आपण याचे थालीपीठ करणार आहोत. तर थालीपीठ मऊ होण्यासाठी थोडं सैलसर असंच पीठ ठेवायचं आहे. ज्या वाटीने आपण कणसाची पेस्ट मोजून घेतली होती त्याच वाटीने इथे मी 1 वाटी पाणी मोजून घेतलं आहे आणि तेवढंच पाणी आपल्याला हे पीठ मळताना लागलं आहे. तर इथे आपला डोशाचा तवा घ्यायचा आहे आणि त्यावर थोडेसे 1 चमचाभर तेल घालून तेल आपलं सर्व बाजूने छान असं पसरवून घेणार आहोत. तर इथे आता आपण तव्यावरच थालीपीठं थापून घेणार आहोत, म्हणून इथे जेवढी मोठी पोळी होईल अशा पद्धतीचा एक मोठा गोळा घेतला आहे. गोळा तव्यावर ठेवायचा आहे आणि हलके हाताने आपल्याला हे पीठ थापून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही पाण्याने सुद्धा पीठ हाताला पाणी लावून थापून घेऊ शकता किंवा तेलाने सुद्धा हे पीठ आपण थापून घेऊ शकतो. तर इथे मी पाणी न लावता थोडंसं तेलानेच आपलं
थालीपीठ थापून घेत आहे. थालीपीठ इथे मी अगदी जाडसर किंवा अगदीच पातळ असं ठेवलं नाही, मध्यम आकाराचं इथे थालीपीठ तयार करून घेतलं आहे. इथे मी गॅस पेटवला आहे. गॅस आहे तो मोठाच ठेवला आहे आणि त्यावर तवा ठेवला आहे आणि आपल्या ह्या थालीपीठांवर अर्धा चमचा तेल वरून सोडले आहेत. म्हणजेच आपले थालीपीठ खूप खमंग असे आणि खूप छान असे लागतील. तर मी इथे दुसरा देखील थालीपीठ तुम्हाला थापून दाखवणार आहे. इथे मी केळीचं पान घेतलं आहे आणि केळीच्या पानाने आपल्याला हे थालीपीठ थापून घ्यायचे आहेत. तर हे देखील थालीपीठ मी अगदी जाड असं ठेवलं नाही, मध्यम आकाराचं, मध्यम अशी जाडी या थालीपीठाची ठेवली आहे. तर इथे आपलं थालीपीठ एका बाजूने छान असं खरपूस भाजून झालं आहे. तर त्याची आपण दुसरी बाजू उलटवून खालून अशी छान खरपूस होईल अशा पद्धतीने भाजून घेणार आहोत. तर इथे बघू शकता थालीपीठाला रंग फार सुंदर आला आहे. दोन्ही बाजू जी आहे छान अशी खरपूस अशी भाजून झाली आहे. मक्याचे कणसाचे थालीपीठ आहेत ना, हे अगदीच नाजूक असे असतात आणि खूप मऊ आणि लुसलुशीत होतात. हे चवीला तर इतके भन्नाट आणि इतके चवीला उत्तम लागणारे थालीपीठ, असे थालीपीठ तुम्ही कधीच खाल्ले नसाल. म्हणून म्हणते, हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि तुम्ही देखील तुमच्या घरी अशा पद्धतीचे थालीपीठ घरी नक्कीच ट्राय करा. मुले लहानांपासनं ते मोठ्यांपर्यंत अगदी आवडीने खातील इतके हे चवीला खमंग लागणारे थालीपीठ आहेत. तर केळीच्या पानांवर थापून घेतलेलं थालीपीठ बघू शकता, किती सुंदर असं दिसत आहे. केळीच्या वरचे जे पानांचे रेषा आहेत ते देखील या थालीपीठांवर अतिशय छान असे दिसत आहे आणि दोन्ही बाजूने हे देखील थालीपीठ खरपूस असे भाजून घेणार आहोत. खूप प्रकारचे थालीपीठं करून बघितली असतील, खाल्ले देखील असतील, पण ही वेगळीच रेसिपी मक्याच्या थालीपीठांची इथे मी शेअर केली आहे. तर व्हिडिओ खूप जास्त आवडला असेल तर व्हिडिओला पुढच्यापर्यंत नक्कीच शेअर करा. म्हणजेच व्हिडिओला एक लाईक, शेअर, चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करून समोर असलेल्या बेल आयकॉन बटनला प्रेस करून माने रेसिपी सोलापूरचे असेच नवनवीन नोटिफिकेशन मिळवत राहा. इथे तुम्हाला मक्याच्या थालीपीठाची चव देखील मी ते सांगणार आहे. तर इथे बघू शकता, हे थालीपीठ आहेत ना, अगदी मऊ लुसलुशीत झाले आहेत. हाताने देखील आपले हे थालीपीठ लगेचच तुटत आहेत, इतके हे नाजूक असे थालीपीठ तयार झाली आहेत. तर चवीला देखील उत्तम आणि उत्कृष्ट असे लागणारे थालीपीठ आहेत. थालीपीठ खात असताना मक्याचा छान फ्लेवर ह्या थालीपीठात उतरला आहे. बटाट्याची चव छान येत आहे. त्यात आपलं शेंगदाणे आणि हिरवी मिरची, लसणाचा जो काही आपण ठेचा तयार केला होता तो देखील अतिशय छान तोंडामध्ये चव त्याची छान येत आहे. तर इथे कोणत्याही मसाल्याचा वापर न करता अगदी खमंग असे कमी साहित्यामध्ये थालीपीठ तयार केली आहेत. चवीला अतिशय खमंग लागतात आणि नुसतेच जरी खाल्ले तरी पण हे थालीपीठ खूप चवीला सुंदर लागतात. हवं तर दही किंवा सॉससोबतही खाऊ शकता. मक्याच्या कणसांची थालीपीठांची रेसिपी तुम्ही तुमच्या मुलांच्या डब्याला देखील देऊ शकता. अतिशय पौष्टिक अशी रेसिपी आहे. मक्यांच्या थालीपीठाचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला कमेंट देखील करायला अजिबात विसरू नका.